नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा मी आज मकईचे भजे बनवते, म्हणजे टिक्की बनवते. हे बघा, हे असे 2 मकई घेतले, त्याला सालून आणि दळून घेतलं. आणि 1 वाटी, आत्ता सध्या 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. गरज लागली तर परत टाकेल. कोथिंबीर आणि शिमला मिरची. याला काही जास्त वस्तू लागत नाही, 4-5 वस्तूमध्ये होतं, पण खायला खूप छान असतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवते कसं दळलेलं आहे ते. असं फक्त जाड मोठं फिरून घ्यायचं थोडं. हे बघा, असं थोडं दरदरीत दळलेलं आहे बघा. आता यात फक्त मीठ टाकते. हे बघा, 1 चम्मच मीठ टाकते. अजून थोडं घेते. हे बघा, मी कढईत तेल टाकले. गॅस चालू करून देते, कारण पीठ भिजवलं का लगेच टाकायला. हे बघा, आणि आता हे पीठ मी भिजून घेते. त्यात थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण, तुम्हाला नुसती मिरची टाकायची, मिरची टाकू शकता. असा ठेचा करून घेतला आहे मी थोडंसं, असं जाड मोठं. हे बघा, थोडा चवीनुसार, तुमच्या चवीनुसार टाका, तुम्हाला जसं पाहिजे तसं. हे बघा, थोडा ठेचा टाकला मी. आता हे सगळं भिजून घेते मी. थोडंसं असं याच्यासारखं आपण चण्याच्या टिक्क्या कसा बनवतो चण्याच्या डाळीच्या, तसं थोडंसं घट्ट भिजवायचं त्याला. असं मला पीठ लागलं तरच टाकणार आहे मी. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी आधी, कारण कॉर्नमध्ये पाणी असतं ना, म्हणून मग ते थोडं मीठ टाकलेलं असलं का, सोडलं का लगेच पाणी सुटतं त्याला. मला काही गरज पडणार नाही, ह्यात समजेल. हे बघा, गोळा तयार झाला. पाण्याची आणि याची काही गरज नाही पडली पिठाची, पण जे 1 वाटी टाकलं तर त्यातच झालं. याला काही जास्त सामग्री नाही लागत, कमी याच्यात छान होतं ते. पोरांना आवडतं पण. बघा, मी आता तुम्हाला असं मी असे लांब बनवते सिलेंडरसारखे. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता. बघा, एवढा मोठा उंडा घेतला, छोट्या पोळीसारखं. हे बघा, हे असं करते, त्याला लांब असा आकार देते. चला आता तेल तापले, तेल टाकूया. हे बघा, थोडं मंद आचेवर तळू द्यायचे त्यांना. जास्त फुल गॅसवर कसं वरती तळून जातात, मध्ये तसेच तळून जातात. असं छोटं छोटं गोळा घेऊन असा आकार द्यायचा, तुमच्या पोरांना जसं आवडेल तसं. आहे बघा, हे असं. आता एक गोल करून दाखवते. हे बघा, एवढा उंडा घेतला. हे बघा, असं गोल करून. हे बघा, असं. हे बघा, तेल टाकून दिले. आता थोडं तळू देते त्यांना. हे बघा, आपण आता थोडे पलटी करून देऊ. हे बघा, हे बघा, तर आता थोडा फुल गॅस केला आहे मी. आधी मी मंद आचेवर टाकले ते, आता फुल गॅस केला आहे थोडा. असं उलटी पालटी करून तळून घ्यायचं, नाही ते एक साईड तळलं जातं. हे बघा, असं गोल्डन कलर येईपर्यंत तळायचं त्यांना. आता काढून घेऊया. हे बघा, बघा, या खायला कॉर्न टिक्की. बघा किती छान आहे, बघा कुरकुरीत होते. हे बघा, मी एक तोडून दाखवते. हे बघा किती कुरकुरीत आहे बघा. हे बघा, छान लागते. शिमला टाकली का तिची टेस्ट वेगळीच येते. या खायला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. नमस्कार, बाय बाय.